मनसेचे अमित ठाकरे विधान परिषदेवर जातील अशी शक्यता आहे। भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारकी मिळू शकते अशी चर्चा आहे। राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरे यांना परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची आज भेट झाली। त्यांच्या चर्चेत हे सगळं घडल्याचं समजतंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। तर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा फडणवीस ठाकरे या भेटीला महत्त्व आहे। महापालिका निवडणुकांमध्ये मनसे महायुतीसोबत जाणार का अशाही चर्चा आता रंगल्यात। राज ठाकरेंनी भाजपला लोकसभेला पाठिंबा दिला, विधानसभेला मात्र विरोध केला। आता पालिका निवडणुकीत नेमकं काय घडतंय याच्या चर्चांना आता उधाण आलंय। राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे। त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात। राजकीय नेत्यांनी एकमेकांना भेटावं पण नाही का? तुम्ही असं सांगा, आम्ही सुखा दुःखामध्ये एकमेकांच्या जाऊही नाही। तुम्ही कुणाच्या घरी कोण गेलं तरी तुम्हाला ती बातमी करावीशी वाटते। आता कुठे राजकीय कुठल्या निवडणुका नाहीत, नाही लोकसभा संपल्यात, विधानसभा संपल्यात, महापालिकेच्या निवडणुका अजूनपर्यंत अधांतरी आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्या सुद्धा होणार नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात। शिवतीर्थावर कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो। ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो। त्यामुळे शिवतीर्थावरचा तीर्थ जर पाहिला आम्ही गेलो तर त्याच्या बातम्या करू नये। नाही, मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या असू शकतात, पण वैयक्तिक संबंध हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणी लोकांचे एकमेकांशी असतात। आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती, याच्यामध्ये राजकीय काही नव्हतं।